हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजची वाळवणाची रेसिपी काय दाखवते तुम्हाला बघा. हे 4 टोमॅटो आहेत आणि हे तांदळाचं पीठ आहे. साधं आपलं भाकरीचं पीठ, आम्ही तांदळाच्या भाकरी ज्या करतो ते पीठ आहे. तुमच्याकडं धुतलेल्या तांदळाचं वगैरे असेल तरी चालेल, पण तांदळाचं पीठ आहे. आमच्याकडे नेहमी भाकरीचं असतं पीठ, ते तांदळाचं आहे. त्याचं काय करते मी, टोमॅटो आहेत ना कुकरमध्ये उकडून घेते, मग दाखवते तुम्हाला काय करायचं आहे ते. टोमॅटो उकडून घेते बघा मी. उकडून घेते टोमॅटो मी, 3 शिट्ट्या होऊ देते. टोमॅटो गार होऊ दिले बघा, पूर्ण गार होऊ द्यायचे, कारण आपल्याला ते मिक्सरमधून काढायचे आहेत ना. ते गार झालेत. आता मी हे सालं काढून मिक्सरमधून काढून घेते. सालं काढून घेते. हे पाणी बघा, हे पण आपण वापरणार आहे नंतर. मी आधी सालं काढून घेते. चारच टोमॅटो घेतलेत मी. पूर्ण बारीक करून घेते मिक्सरमधून मी. हे टोमॅटोची प्युरी करून घेतली. गाळून घेते मी, कारण त्यात काही टोमॅटोचा चोथा वगैरे राहतो. असं गाळून घेते चांगलं. थोडा चोथा निघाला, बिया वगैरे असतात ना त्या काढून घेतल्या. इकडे गॅसवर मी पातेलं ठेवलं, दाखवते तुम्हाला. ह्या पातेल्यामध्ये टोमॅटोचं काढून घेतलं आहे ना ज्यूस मी, तो घालते त्यात. तर ह्याला उकळी येऊ द्यायची. त्यात मी काय काय घालते दाखवते. हे बघा, मी 1 चमचा तीळ घालते त्यात, अर्धा चमचा ओवा घालते, जिरं, हळद, तिखट, मीठ घालते. जिरं घातलं, हळद आणि तिखट घालायचं. हळद घातली, 1 चमचाभर तिखट घालायचं आणि मीठ. मीठ घालते मी ह्यात. चांगलं एकजीव करून घ्यायचं हे. आणि हे जे आपण तांदळाचं पीठ घेतलंय ना, हे त्यात हाटायचं. जशी आपण उकड घेतो तशी चांगली ही पिठी त्यात शिजवून घ्यायची. रवीने, चमच्याने, कशाने पण, जसं आपण मोदकाला वगैरे उकड घेतो किंवा भाकरीची उकड घेतो ना तांदळाची, तशी घ्यायची. हे बघा, हे चांगलं छान वाफवू द्यायचं. वाटलं तर थोडंसं आपण ते पाणी उकळलेलं राहिलेलं आहे ना, ते थोडंसं घालते मी त्यात. परत चांगलं शिजवू द्यायचे. गाठ नाही होऊ द्यायची त्यात. चांगलं छान एकजीव करून शिजू द्यायचं. जरा बारीक गॅस करून झाकण ठेवते. झाकण ठेवलं होतं बघा. आता परत एकदा चांगलं हलवायचं ते. हे बघा, मस्त गुठळ्या बिठळ्या काही झालेल्या नाही आहेत त्यात, आणि छान पीठ पण शिजलं. हे बघा, असं बघायचं, हाताला चिकटत नाही आहे ते. गॅस बंद करते मी आता. मी काय करते बघा, ह्या साच्यामध्ये घालते. या साच्याची हे ताटली घातली मी चकलीची. चकलीच्या ताटलीमध्ये लावणार आहे. हे बघा, आता हे पिठ्यात भरून भरून मी
करते बघा. चकल्या नाही करत आहे मी, तुम्हाला वाटेल चकल्या करते. हे बघा, ह्या मी अशा उभ्या आडव्या अशा स्टिक घालून घेणार आहे. कशा पण, उभ्या म्हणा आडव्या म्हणा. हे बघा अशा. अशा सगळ्या ह्या स्टिक घालून घेणार आहे मी. अशा घालून घ्यायच्या. घालून घेते मी ह्या सगळ्या. हे बघा, ह्या अशा मी स्टिक करून घेतल्यात पूर्ण लांबच्या लांब. त्या तुटल्या तरी चालतात, नंतर आपण त्या मोडणारच आहोत वाळल्यावर. हे बघा, अशा करून घेतल्यात मी. आता छान 2 दिवस चांगल्या वाळू द्यायच्या, मग दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असे मी हाताने त्याचे तुकडे करून घेणार आहे, मग वाळवायचे चांगले कडकडीत. हे बघा किती छान वाळले बघा, मस्त कडकडीत एकदम. त्याला काय म्हणाल आपण, कुरकुरे म्हणून. दिसतात की नाही कुरकुऱ्यासारखे छान मस्त. बघा किती छान वाळले आणि रंग पण किती छान आलाय. थोडंसं तळून बघूया. चवीला पण इतकं छान लागतं. हे बघा काय मस्त तळून होतं. हे बघा काय मस्त कुरकुरे झाले बघा. हे बघा कसे वाटले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.